टोल नाका बंद करा, टोल नाका बंद करा, टोल नाका बंद करा। चिंचोटी कामण भिवंडी रस्त्याच्या झालेल्या दुरावस्थेबाबत संतप्त झालेले नागरिकांनी सोमवारी चिंचोटी येथे रास्तारोको आंदोलन केले। 2 तासांहून अधिक या आंदोलनकर्त्यांनी हा राज्य मार्गाचा रस्ता रोखून धरला होता। त्यामुळे काही काळ वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली होती। चिंचोटी कामण भिवंडी रस्त्याची मागील अनेक वर्षांपासून अतिशय दयनीय अवस्था झाली आहे। रस्त्यावर पडलेले खड्डे यामुळे अपघातही घडतात, तर दुसरीकडे धुळीचा मोठा त्रास सहन करावा लागतो। मात्र तरीही या रस्त्याची दुरुस्ती व नूतनीकरण करण्याकडे प्रशासन दुर्लक्ष करीत आहे। आता तर पावसाळा सुरू झाला आहे, तरीही रस्त्याची अवस्था बिकटच आहे। सोमवारी सकाळी 10 वाजता काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी चिंचोटी नाका येथे रास्ता रोको आंदोलन केले। या आंदोलनात शेकडो संख्येने काँग्रेसचे कार्यकर्ते, नागरिक, वाहन चालक यात सहभागी झाले होते। मागील अनेक वर्षांपासून या रस्त्याची दुरुस्ती व्हावी यासाठी संघर्ष करीत आहेत, परंतु प्रशासन केवळ बघ्याची भूमिका घेत असल्याचा आरोप यावेळी आंदोलनकर्त्यांनी केला। भिवंडी, कामन, चिंचोटी, ठाणे व पालघर या 2 जिल्ह्यांना जोडणारा प्रमुख महामार्ग मागील 10 वर्षांपासून दुरुस्तीच्या प्रतीक्षेत आहे, परंतु ठेकेदार सुप्रीम कंपनीचा मनमानीपणा आणि सार्वजनिक बांधकाम विभागाची हतबलता यामुळे हा रस्ता आता वाहन चालकांसाठी मृत्यूचा सापळा बनला आहे। नादुरुस्त आणि धोकादायक मृत्यूचा सापळा बनलेल्या चिंचोटी कामण भिवंडी रस्त्याच्या दुरुस्तीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या भोंगळ कारभाराच्या तसेच टोल विरोधात आज सोमवारी 26 मेला चिंचोटी नाका येथे सकाळी 10 वाजल्यापासून ते 11:45 वाजेपर्यंत रास्ता रोको आंदोलन पुकारण्यात आले होते, परंतु पीडब्ल्यूडीचे अधिकारी गीते सागेब स्वतः आंदोलनकारी बरोबर रस्त्यावर खाली बसून सर्व मागण्या मान्य ऐकून 15 जून पर्यंत पूर्ण करण्याचे पत्र दाखवून आंदोलन तात्पुरते मागे घेण्यासाठी सांगितले। ह्या आंदोलनात पर्यावरण विभागाचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष समीर सुभाष वर्तक, मुंबई अहमदाबाद महामार्ग NH48 चे विश्लेषक मृत्युंजय दूत, हरबंसिंह ननावडे, भूमिपुत्र संघटनेचे जिल्हा अध्यक्ष रवीश नाचन, व्यापारी सेलचे प्रदेश सरचिटणीस के अशरफ मोहम्मद, सरचिटणीस अम्मार पटेल, निजाम खान, सचिव अमीर देशमुख, इब्राहिम बकाई, सामाजिक न्यायाचे अशरफ मलिक, सामाजिक कार्यकर्ते शशी सोनवणे, मुंबई विद्यापीठाचे कुल सचिव दिनेश कांबळे, सोहेल खान, नितीन उबाळे, डेरिक फुरटाडो, संदीप किनी, संजय पाटील, अमीर सय्यद, संदेश भोईर, जमीन देशमुख, सामाजिक न्याय आलम अन्सारी, सोहेल चौधरी, इरशाद खान, सेवादलचे सोहेल खान, संकेत वसईकर, कामणकर आदी उपस्थित होते। महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या पर्यावरण विभागातर्फे, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षातर्फे आम्ही सर्व काँग्रेस पदाधिकारी, काँग्रेस कार्यकर्ते, काँग्रेस प्रेमी नागरिक आणि सर्वात महत्त्वाचं या चिंचोटी कामण भिवंडी रस्त्यामुळे त्रस्त झालेले नागरिक आज इथे रास्ता रोको आंदोलन करीत आहोत। आम्हाला या रास्ता रोको आंदोलनाची गरज का पडली तर मागील 10 वर्षापासून सार्वजनिक बांधकाम विभागाचा हा रस्ता हा कोणीतरी सुप्रीम म्हणून ठेकेदार आहे, त्याला दिल्यासारखं आहे आणि पीडब्ल्यूडीचे अधिकारी सुप्रीम कॉन्ट्रॅक्टरच्या गुलामासारखे काम करत आहेत। आज ह्या रस्त्यामुळे मागच्या 10 वर्षात अनेक नागरिकांना आपला जीव गमवावा लागलेला आहे, कितीतरी सरकारी मालमत्तेचं नुकसान झालेलं आहे आणि ह्याचबरोबर इतकं असूनही हा रस्ता दुरुस्त नसूनही इथे जबरदस्तीने नियमबाह्य टोल घेतला जात आहे। तरी आज टोल नाका बंद झाला पाहिजे। जे लोक या खराब रस्त्यामुळे अपघातग्रस्त झालेले आहेत त्यांच्या कुटुंबांना नुकसान भरपाई मिळाली पाहिजे आणि ठेकेदारावरती मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे। त्याचबरोबर जबाबदार सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांवरती त्यांनाही शासन झालं पाहिजे म्हणून आम्ही आंदोलन करतोय आणि जोपर्यंत हे पूर्ण होत नाही तोपर्यंत आमच्या काँग्रेस पक्षाचे आंदोलन चालूच राहणार आहे। स्पष्ट सांगतो काय आहे, आपली तशी दुसरी भेट आहे, परंतु मी स्वतः पण ह्या रस्त्याने खूप प्रवास केला। म्हणजे असं नका समजू की मी डायरेक्ट अचानक कुठून तरी आलो। माझी अडचण अशी आहे की एखादा विषय हातात घेतला की आम्ही सोडत नाही, त्यामुळे तुम्ही असं समजू नका की आतापर्यंत आंदोलन करताना जी उत्तरं दिली
आतापर्यंत जनतेला जी उत्तरं दिली, आतापर्यंत अपघातग्रस्तांच्या कुटुंबांना उत्तरं दिली, ते उत्तरं मला चालणार नाही. एक पहिला विषय. सर, टोल नाका कधी बंद करतायत? आणि 30 तारखेपर्यंत कोर्टाला जे तुम्ही सांगितलेलं की हा कोण सुप्रीमवाला आहे त्यांनी 100 दिवसाची कधीपासून ऑर्डर द्या ना, ऑर्डर दाखवा, पेपर दाखवा. त्या दिवशी तुम्ही 30 तारीख बोललेलात सर, जाहीरपणे इथे 10 माणसं आहेत त्यांच्या समोर तुम्ही बोललेलात. कधी संपणार आहे ती? कधी? एक मिनिट, तुम्ही हे सगळं तुम्ही बोला, म्हणजे तो विषय. आणि बाजूला हो ना, ये भाई बाजूला थांब ना, बाजूला थांब. टोल तुम्ही जो वसूल करता त्याला फास्टॅग नाही, पावती चालू आहे. माननीय मंत्री महोदय सांगतात का फास्टॅग नसेल तर तुम्हाला डबल टोल भरावा लागेल. मग आता इथे फास्टॅग असून पण कोर्ट ऑर्डर द्या बरं. फास्टॅग असून पण वाहन चालकाला कॅश घेऊन पैसे भरावे लागतात. त्या फास्टॅगचा उपयोग काय? हा नियम गडकरी साहेबांनी टोल नाका बंद करा, टोल नाका बंद करा, टोल नाका बंद करा. जोपर्यंत रस्ता दुरुस्त होत नाही तोपर्यंत तिकडचा ट्रॅफिकचा कंट्रोल व्यवस्थित ठेवा, व्यवस्थित ठेवा, व्यवस्थित ठेवा. काँग्रेस पक्षाच्या